नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो आहे की MPSC कंबाईन 2026 ही फक्त एक आता परीक्षा राहिलेली नाही, लक्षात घ्या. तर ती आपली आयुष्य बदलण्याची शेवटची संधी आहे असं समजा तुम्ही. ठीक आहे. कारण का तर लक्षात ठेवा, दररोज सकाळी उठल्यानंतर आता तुम्ही 2 वर्ष झाला 4 वर्ष झाला तुम्ही तयारी करताय. दररोज सकाळी उठल्यानंतर तेच सगळं जे आहे तीच सगळी लाईफ. उठायचं, लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा, पुन्हा उठायचं, लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा. तर याने एक सॅच्युरेशन जे आहे ते आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जे आहे ते येत राहतं. ठीक आहे. भले तुम्ही आता बिगिनर जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला ते हळूहळू जाणवायला सुरुवात होईल. तर ही कंबाईन 2026ची अशी एक्झाम तुम्ही द्या की त्यामधून जे काही तुम्ही आजपर्यंत हार्डवर्क केलेलं असेल ते कुठेतरी वर्थ होईल. म्हणजे तुमचं आयुष्य बदलण्याची एक शेवटची संधी आहे असं समजा तुम्ही. आणि जी काही मरगळ असेल ती सगळी तुम्ही झटकून द्या आणि कंबाईन 2026 साठी तुमचं 100% जितक्या ताकदीने लढता येईल तितक्या ताकदीने तुम्हाला लढायचं आहे. ठीक आहे. कारण आयुष्य बदलायचं असेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला कंबाईन 2026 पेक्षा मोठी संधी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. आणि प्रत्येक संधी, भले तुम्ही 27ला द्या, 28ला द्या किंवा बिगिनर असाल आणि तुम्हाला काढायचे, पहिली संधी ही शेवटची संधी आहे असं समजून हातोडा मारायचा काय. ठीक आहे. कारण जर याच्यामध्ये जर तुम्ही खितपत पडला तर एक कंटिन्युअस अशीच वर्षानुवर्ष निघून जातात आणि आपण तिथेच राहतो. ठीक आहे. जे तुम्ही 4-5 वर्ष पुन्हा घालवलेले असतात ते लक्षात ठेवा, तुमचे पुढचे प्रमोशनचे चान्सेस अडकून जातात. ठीक आहे. कारण ते 4 वर्ष तुमचे वाया गेलेले असतात. त्याच्यामुळे पहिला अटेम्प्ट हा इतक्या जोरदार द्यायचा की त्यामधून आर आणि पार व्हायलाच पाहिजे असं समजूनच तुम्हाला जी परीक्षा असेल कंबाईनची ही तुम्हाला द्यायची आहे. कारण याच्याकडे तुम्ही आयुष्य बदलण्याची एक संधी म्हणून बघा, नुसतं परीक्षा म्हणून याच्याकडे बघू नका. लक्षात घ्या. कारण तुम्हाला कोणीही असं अशा पद्धतीचे जॉब जे असतील हे तुम्हाला देणार नाही. हीच फक्त एक अशी एक्झाम आहे की जी तुम्ही देऊन तुमचं आयुष्य पूर्णपणे 180 डिग्री म्हणा किंवा 360 डिग्री म्हणा बदलण्याची ताकद ही या परीक्षेमध्ये आहे. ठीक आहे. भले तुम्ही मग गट ब मधून एखादी पोस्ट काढा किंवा गट क मधून एखादी पोस्ट काढा, पण एखादी पोस्ट काढल्यानंतरच तुमच्या आयुष्याला कलाटणी जी आहे ही मिळणार आहे. नाहीतर मग आहेच प्रत्येक दिवस सूर्य उगवणार, सूर्य मावळणार, या सगळ्याच गोष्टी चालू राहणार. तीच पुस्तकं, महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली, राज्यपालाचं नेमणूक कुठल्या कलमान होती, हे सगळं तेच चालू राहणार आयुष्यभर. यामधून बाहेर पडत असेल तर शेवटचा एक हातोडा जो आहे तो तुम्हाला मारावा लागेल परिपूर्ण पद्धतीनं, जेणेकरून एक घाऊन 2 तुकडे व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे एक अपॉर्च्युनिटी म्हणून कंबाईन 2026 कडे बघा, तुमची मरगळ सगळी झटकून टाकायचे. ठीक आहे. तर MPSC कंबाईनमुळे काय होणार आहे लक्षात घ्या, तर ही तुमची एक ओळख बदलण्याची संधी जी आहे ही तुमची जी आहे ती तुम्हाला देणार आहे. कारण आज तुम्ही कोण आहात, तर आज तुम्ही आहात एका छोट्या गावातील विद्यार्थी किंवा एका मोठ्या गावातील विद्यार्थी म्हणा किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी किंवा समाजामध्ये याची फारशी दखल घेतली जात नाही. कुठल्या कार्यक्रमाला गेला तर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये उभे राहता आणि तुमच्या मनामध्ये MPSC माझी निघेल का, काय होईल का, हे मला रिस्पेक्ट देतील का, किंवा जेव्हा पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमच्या नावापुढं PSI STI किंवा ASO असं लिहिलं असेल तर हा कोण आहे, तर हा बाबा आता PSI झाला. हा कोण आहे, तर हा STI झाला. हा कोण आहे, तर आता हा ASO झाला, सहाय्यक कक्ष अधिकारी झाला. तेव्हा फक्त तुमची ती पोस्ट बदलणार नाही तर तुमची ओळख देखील बदलणार आहे आणि तुम्ही क्राऊडमधून तुमच्याकडे थोड्याशा वेगळा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा व्यक्तींचा किंवा समाजाचा जो आहे तो बदललेला दिसेल. आणि घरच्यांचा सुद्धा तुमच्याकडे बघण्यासंबंधितला जो दृष्टिकोन आहे तो कम्प्लिटली चेंज होऊन जातो. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय की स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ती कंबाईनची परीक्षा 2026 तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला याच्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ही परीक्षा जी आहे ही तुमचा आत्मविश्वास घडवणार आहे. ठीक आहे. तर MPSCची कंबाईनची परीक्षा म्हणजे काय, तर फक्त पुस्तक वाचणं नाही, तर ती पुस्तक वाचताना ते आपल्याला काय शिकवते की शिस्त कशी ठेवायची, सातत्य कसं ठेवायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं ठेवायचं आणि अपयश सहन करण्याची ताकद जी आहे ही सगळी परीक्षा आपल्याला शिकवत असते कंबाईनची परीक्षा. तर एकदा विचार करा, ज्याने रोज 7 ते 8 तास अभ्यास केलेला असेल, मोबाईल बाजूला ठेवलेला असेल, सोशल मीडियाला वापरण्या संदर्भामध्ये स्वतःला मर्यादा घालून घेतलेल्या असतील, तो व्यक्ती आयुष्यात कुठे जरी गेला तर तो यशस्वी होणार नाही का? 100% होणार. कारण त्यांनी स्वतःवरती कमान ठेवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्हाला एक अधिकारी बनवत नाही तर ती स्वतःला तुम्हाला एक मजबूत व्यक्तिमत्व बनवतं, जे तुम्ही आत्ता आहात. आणि ज्यावेळेला पोस्ट मिळेल त्यावेळी तुम्ही एकदम तुमचं लाईफ जे आहे ते 360 डिग्री बदलणार आहे. त्याच्यामुळे जे काही करायचंय ते आत्ता ह्या वर्षात करायचंय, झोपून देऊन तुम्हाला एखादी पोस्ट काढायची, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजिबात कोणी गाफील राहायचं नाही. पोस्ट मिळवण्यासाठीच तुमचं इथून पुढे ध्येय जे आहे ते असली पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही परीक्षा तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकणार आहे. कदाचित तुमचे आई वडील शेतकरी असतील,
कदाचित त्यांनी तुम्हाला कर्ज काढून आता तुम्हाला शिकवत असतील, कदाचित त्यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलेली असतील तुम्हाला शिकवण्यासाठी. तर एमपीएससी कंबाईन तुमचीच नाही तर त्यांच्या त्यागाची देखील परीक्षा आहे. त्यांचा त्याग तुम्ही विसरू नका. तुमचं सिलेक्शन म्हणजे घरामध्ये स्थिरता, समाजामध्ये सन्मान आणि पुढच्या पिढीसाठी असणारी जी प्रेरणा आहे, लक्षात ठेवा. तर ही जी आहे ती सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला मिळणार, एक म्हणजे स्थिरता तुम्हाला मिळेल पोस्ट मिळाल्यानंतर, समाजामध्ये सन्मान मिळेल तुम्हाला आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा मिळेल. कारण तुम्ही जर अधिकारी बनला तर तुमच्याकडे बघून तुमच्या घरातल्या एखादी तयारी करून तो देखील अधिकारी बनू शकतो. म्हणजे कम्प्लिटली कुटुंब जे आहे ते चेंज होऊ शकतं, विचारसरणी कुटुंबाची बदलून जाते. त्याच्यामुळे एका घरातून एक अधिकारी तयार झाला की पूर्ण कुटुंबाची विचारसरणी तयार जे होते ते बदलते, हे लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला झोकून देऊन अभ्यास करायचा आणि एखादी पोस्ट काढून दाखवायची. दुसरी गोष्ट आहे की ही परीक्षा समाज बदलण्याची ताकद जी आहे ही तुमच्याकडे देते. तर पीएसआय म्हणून तुम्ही कायदा असेल, सुव्यवस्था असेल ती तुमच्याकडे राखू शकता. ठीक आहे, काहीतरी कायदा सुव्यवस्थामध्ये तुम्ही करू शकता. एसटीआय म्हणून तुम्ही आर्थिक शिस्त निर्माण करू शकता. एएसओ म्हणून तुम्ही प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता. तर इथं लक्षात ठेवा, हे फक्त पद नाहीत, हे जबाबदाऱ्या आहेत. आज तुम्ही विद्यार्थी आहात, पण उद्या जर तुम्ही अधिकारी झाला तर तुम्ही निर्णय घेणारे असाल. आणि ही जी संधी असते निर्णय घेण्याची, ही प्रत्येकाला मिळत नाही, क्वचित काही लोकांना मिळते. आणि त्यामध्ये जर तुम्हाला तुमचं या नाव आणायचं असेल तर तुम्हाला मात्र अभ्यास जो आहे हा डेफिनेटली तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, पण एक सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल, ही परीक्षा जी आहे ती सोपी नाही. स्पर्धा प्रचंड आहे, लाखो विद्यार्थी आहेत, मर्यादित जागा आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा कायम लाखो मध्ये असते, सातत्य फक्त काही हजारामध्ये असते. आणि शेवटपणे टिकणारे किती असतात याचा तुम्ही विचार करा. फक्त काही शेकडो असतात. आणि तुम्ही कोणत्या गटात मग असणार आहात या संदर्भामध्ये तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. आणि तुम्ही जर शेवटपर्यंत टिकणारे असाल, सातत्य ठेवणारे असाल, तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. एखादी तरी पोस्ट तुम्हाला 100% जी आहे ती मिळणार आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, लक्षात घ्या. कदाचित तुमची प्रिलियम निघाली नसेल, कदाचित तुम्ही मेन्सला काही मार्केट राहिलेला असाल, पण तुम्ही विचार करा, अपयश तुम्हाला तोडतं का की तुम्हाला अधिक धारदार बनवतं? तर डेफिनेटली तुम्हाला धारदार बनवतं. कारण लोखंडाला तापवली की ती तलवार बनते. तसंच संघर्षाशिवाय अधिकारी घडत नाही. फक्त ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका प्रत्येक वेळेला तुम्ही करत बसू नका. कारण त्याच ज्या चुका जर लहान मुलासारखं आपण करत बसलो तर पुन्हा आपल्या पथ्यावरती ते पडू शकतं आणि पुन्हा आपली पोस्ट राहू शकते. त्याच्यामुळे झालेल्या चुका अजिबात करायच्या नाही तिथून पुढे. त्याच्यामुळे अपयश म्हणजे शेवट नाही. उठा, पुन्हा जागं करायचंय, स्वतःला जागे करा. एकदा स्वतःच्या मनाला रटवलं तुम्ही आणि 100% तुमचे एफर्ट्स लावा, डेफिनेटली एखादी तरी पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. स्वतःला रोज एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जर 2026ला तुमचं सिलेक्शन झालं आणि तर 5 वर्षांनी तुमचं आयुष्य कसं असेल? लक्षात घ्या, तुमचं जर 2026ला सिलेक्शन झालं तर 5 वर्षानंतर तुमचं आयुष्य कसं असेल? तर निश्चितपणे तुमचं आयुष्य चांगलं असणार आहे. आणि जर आजच तुम्ही अभ्यास सोडला, अभ्यासामध्ये टाळाटाळ केली, प्रत्येक दिवस जर तुम्ही घालवत बसला, तर पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही कुठे असाल याचा तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही विचार करा. फक्त फरक आहे तो निर्णयाचा. निर्णय कशाचा? अभ्यास करायचा, कन्सिस्टन्सी ठेवायचा, डिसिप्लिन ठेवायचा आणि एखादी पोस्ट काढून दाखवायचा. तर लक्षात ठेवा, फक्त विचार करत राहणाऱ्यांना कधीही पोस्ट मिळत नाही. ऍक्शन घ्यावी लागेल, ऍक्शन घेतल्या त्या कृतीमध्ये आणावं लागेल, तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य आहेत. आजचा जो त्याग आहे हा तुमचा उद्याचा विजय असणार आहे. आज मित्र फिरायला जात असतील, ठीक आहे, कारण त्यांचं टार्गेट एमपीएससी नसेल, तुम्हाला अधिकारी बनायचं आहे, पण त्यांनी त्यांचं फील्ड निवडलेलं असेल. आज सोशल मीडियावर काही ट्रेंड चालू असतील, कुणाचं लग्न असेल, कुणाचा कार्यक्रम असेल, पण तुम्ही अभ्यास करत बसलेला असाल. लोक म्हणतील इतकं कशाला करतोय, पण सिलेक्शन झाल्यावर तेच लोक म्हणतील आम्हाला माहित होतं तू करणारच. लक्षात घ्या, सिलेक्शन झाल्यानंतर सगळे सत्कार करायला असतात, पण जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत फक्त संघर्ष आणि हीच फक्त तुमची जिद्द असते. त्याच्यामुळे संघर्ष हा तुमचा मित्र आहे आत्ताच्या काळामध्ये. त्याच्यामुळे ते करण्यामध्ये कोणीही जे आहे ते टाळाटाळ करू नका, कारण याच्यानंतर सगळे सोबत असतात. मात्र संघर्षामध्ये फक्त तुमची जिद्द असते, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुमची जिद्द ही तुम्हालाच ठेवायची शेवटपर्यंत, आणि ही जिद्द ठेवूनच एखादी पोस्ट काढून जे आहे ते लवकरात लवकर यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. कंबाईन म्हणजे तुमचा टर्निंग पॉईंट. जीवनात काही संधी अशा असतात की ज्या पकडल्या तर इतिहास घडतो आणि सोडल्या तर पश्चाताप राहतो. आणि एमपीएससी कंबाईन 2026 ही एक अशी संधी आहे, ही एक फक्त परीक्षा नाही तर तुमच्या आयुष्याची दिशा आहे. आणि ही तुमच्या स्वप्नाची दारं उघडणारी किल्ले आहे. त्याच्यामुळं तुम्हाला दार उघडायचं आहे की काय फक्त दार ठोठावतच राहायचं आहे, याचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडंसं सिरियसली बना. सिरियस जोपर्यंत तुम्ही बनणार नाही तोपर्यंत ही पोस्ट तुम्हाला जे आहे ते मिळणार नाही. आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी स्टडी टार्गेट टाकलेले आहेत, किती जण फॉलो करतायत देवाला माहिती. पण जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल, लक्षात घ्या, तर व्यवस्थित डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, सिलेबस, PYQs हे सगळं समोर ठेवून, रेफरन्स बुक्स सगळं समोर ठेवून सारासार विचार करून तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर संघर्ष करा. संघर्ष म्हणजे त्यासाठी तुम्हाला जिद्द फार आवश्यक आहे.
मी फक्त तुम्हाला सांगू शकतो, पण काय करणं हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे. एका वर्षामध्ये यातून बाहेर पडायचं आहे की अजून बरीच वर्ष याच्यामध्ये घालवायचे आहेत, याचा निर्णय हा सर्वस्वी तुम्हाला ठेवायचा आहे. आणि शेवटी फक्त एकच सांगेन मित्रांनो, स्वप्न मोठं ठेवा, पण त्यासाठी मेहनत त्याहून मोठी ठेवा. एमपीएससी कंबाईनला फक्त पेपर समजू नका, ती तुमची ओळख बदलण्याची, कुटुंब उंचावण्याची, समाजात स्थान निर्माण करण्याची संधी आहे. आज निर्णय घ्या. मी फक्त तयारी करणार नाही, तर मी स्वतःला बदलणार आहे. कारण एमपीएससी कंबाईन ही फक्त स्पर्धा परीक्षा नाही, तर ती तुमचे आयुष्य बदलण्याची संधी आहे. लक्षात ठेवा. लवकरात लवकर सर्वांनी चांगला अभ्यास करून 2026 मध्ये एखादी पोस्ट काढून यामधून लवकरात लवकर बाहेर पडणं फार आपल्याला गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.